नमस्कार मित्रांनो, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 जी आता 3 एप्रिल 2022ला होणार आहे. त्या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भाने म्हणजे परीक्षेला जाता जाता या आपल्या मालिकेच्या अंतर्गत आपण आज चर्चा करणार आहोत. संयुक्त गट क पूर्व परीक्षा विषय अर्थव्यवस्था, सगळेच्या सगळे नाही, फक्त विषय अर्थव्यवस्था. मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि आता येणार असलेली जी परीक्षा आहे 3 एप्रिलची, त्या परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य टॉपिक्सची चर्चा आपण इथे करणार आहोत. लक्षात घ्या, मागील प्रश्न म्हणजे PYQ आणि अपेक्षित असलेले संभाव्य टॉपिक्स, अपेक्षित असलेले प्रश्न नाही. मी कुठल्याही प्रश्नाची गेसिंग देत नाहीये, पण मी कुठल्या टॉपिक्सवर प्रश्न येऊ शकतात याची आपण मात्र चर्चा करायला काही हरकत नाही. परीक्षेच्या अभ्यासक्रमाची थोडीशी चर्चा करून घेऊया. परीक्षेचा अभ्यासक्रम यासाठी कारण मी मागच्या 2018 आणि 2019च्या प्रश्नांचं वर्गीकरण त्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणून हा एक अभ्यासक्रम एकदा आपण घेऊया. ह्या परीक्षेचा म्हणजे संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आयोगाच्या वेबसाईटवर खाली दिल्याप्रमाणे आहे. आयोगाने अभ्यासक्रमाची 2 भागांमध्ये विभागणी केली आहे. त्यातला पहिला भाग आहे भारतीय अर्थव्यवस्था, म्हणजे भाग 1 भारतीय अर्थव्यवस्था. त्यातला घटक 1 राष्ट्रीय उत्पन्न, दुसरा शेती, तिसरा उद्योग, चौथा परकीय व्यापार, पाचवा बँकिंग, सहावा लोकसंख्या, सातवा दारिद्र्य व बेरोजगारी, आठवा मुद्रा आणि राजकोषीय नीती. हा झाला पहिला भाग भारतीय अर्थव्यवस्था. आणि अभ्यासक्रमाचा दुसरा भाग आहे शासकीय अर्थव्यवस्था. यात 2 भाग आहेत, 2 घटक आहेत. एक 9वा आहे अर्थसंकल्प, म्हणजे पहिल्या भागात झालेले 8 आणि त्यानंतरचा हा 9वा अर्थसंकल्प, आणि 10वा आहे लेखा आणि लेखापरीक्षण इत्यादी. तर आय होप आपल्या सगळ्यांचा परीक्षेचा अभ्यास झालेला आहे, सगळी तयारी झालेली आहे, रिव्हिजन झालेलं आहे. आता जस्ट परीक्षेला जाता जाता मागच्या 2-3 वर्षामध्ये आलेले जे प्रश्न जे आहेत त्याची जर आपण चर्चा केली तर होऊ शकतं त्या अनुषंगाने एखादा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता किंवा काही प्रश्नांमधले काही मुद्दे किंवा काही पॉईंट्स किंवा काही संकल्पना रिपीट होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. मागे मी एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास 50 प्रश्न आणि मधील मुद्दे रिपीट झाल्याचं आपल्याला आढळून आलं होतं. म्हणजे ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी जी 26 फेब्रुवारीला झाली होती, तो एक आधार पकडून आपण मागच्या PYQचं विश्लेषण करणार आहोत. पाहूया काय काय आहे आपल्याकडे. परत एकदा लक्षात घ्या, अभ्यासक्रमाचे जे 10 भाग आपण केले आहेत त्या भागाप्रमाणे प्रश्नांचं मी वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार आपण समोर जाणार आहोत. त्यामुळे प्रश्नांचे सिरियल नंबर थोडे मागे पुढे होऊ शकतात, पण आपला अभ्यासक्रम कव्हर होतोय की नाही ते आपण पाहतो. 2018ची पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा 2018 आणि आपला घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न. 2018च्या परीक्षेमधील प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धत नाही? व्यवस्थित पहा, नाही विचारलंय, आहे विचारलेलं नाही. आणि खाली छोटे छोटे पर्याय आहेत. उत्पादन पद्धती, ब आयात निर्यात पद्धती, क उत्पन्न पद्धती, ड खर्च पद्धती. आणि पर्यायी उत्तरे मग 1, 2, 3, 4 अशी दिलेली आहे. आणि आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3. फक्त ब म्हणजे ब काय, आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या पद्धती आहे, जसं उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. या पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज बांधू शकतो. आपण जर अर्थशास्त्राचा अभ्यास करत असू तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न ह्या संकल्पना आपल्या क्लिअर असतात. आपल्याला त्यात कुठेही दिसणार नाही की आयात आणि निर्यातीमुळे आपल्याला उत्पन्नाचा अंदाज आपण बांधत असतो. कुठेही आपण आयात आणि निर्यातीवरून उत्पन्नाचा अंदाज बांधत नाही. आपल्या देशात किती उत्पादन झालं, आपलं उत्पन्न एकूण किती आहे, आणि आपण खर्च केलेला तो खर्च म्हणजे उत्पादन केलं, खर्च केला आणि त्यातून उरलेली जी रक्कम आहे त्यातून उरलेलं जे असते ते आपलं असं उत्पन्न आपण समजतो. उत्पादन शब्द वेगळा, उत्पन्न शब्द वेगळा. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आयात निर्यात नाहीये. त्यामुळे हा प्रश्न थोडासा आपला व्यवस्थित अभ्यास असेल तर आपण लॉजिकने हा प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर 2019च्या पूर्वपरीक्षेत आलेला प्रश्न घटक 1 राष्ट्रीय उत्पन्न, त्याच घटकावरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 63. एकदम साधा, सरळ, सिंपल, बेसिक प्रश्न आहे की भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? म्हणजे MPSCचा अभ्यास करणारा प्रत्येक मुलाला हे उत्तर जवळपास पाठ असेल. याचं उत्तर वित्त आयोग आहे. आणि ह्या प्रश्नावर फार काही चर्चा करायची गरज नाही. लक्षात ठेवा, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? वित्त आयोग. आपल्या राज्यघटनेचा राज्यघटनेचं कलम क्रमांक 280 हे सुद्धा सगळ्यांना पाठ आहे.
पूर्व परीक्षा 2019 मध्ये आता घटक एक पाहिला आपण राष्ट्रीय उत्पन्न. आता दुसरा घटक आहे आपला शेती. शेती या घटकावर पूर्व परीक्षा 2019 म्हणजे गट क संयुक्त पूर्व परीक्षा त्या त्या परीक्षेत आलेलं आपण संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा विचार करत असल्यामुळे दुसऱ्या परीक्षेचा विचार सध्या डोक्यात येऊ देऊ नका. प्रश्न क्रमांक 60 2019चा प्रश्न क्रमांक 60 खालील विधाने विचारात घ्या. ए. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 13 मध्ये जाहीर केले. बी. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. सी. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. हे 3 विधानं आहेत आणि खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आयोगाने विचारलाय. मग खाली 1, 2, 3, 4 असे पर्याय आहेत आणि आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. काय म्हणतात ए आणि बी? महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केलं आणि बी जे आहे महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. आता ह्या दोन्ही फॅक्ट्स आहेत, यात लॉजिक वगैरे असं काही आहे का नाही. तुम्हाला जर तुम्ही वाचन केलं असेल तर माहीत असेल आणि वाचन केलं नसेल तर माहीत नसेल. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी फॅक्ट बेस्ड आहेत या गोष्टी आपल्या वाचून वारंवार रिव्हिजन केलेल्या असल्या पाहिजे. यामुळे याच्यावर फार चर्चा करायची गरज नाही. आपल्या 10 घटकांपैकी तिसरा घटक उद्योग. पूर्व परीक्षा 2019 मध्ये उद्योग आणि व्यवसायावर काय प्रश्न आलेला आहे पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 54 खालील स्तंभ अ व स्तंभ ब च्या योग्य जोड्या जुळवा. म्हणजे स्तंभ अ मध्ये दिलेले आहेत व्यवसाय आणि स्तंभ ब मध्ये दिलेले आहेत व्यवसायांचे प्रकार. इकडे आहेत वकील, वाहतूक, पिठाची गिरणी, शिकार. आता आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला असल्यामुळे आपल्याला प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय सगळं माहिती आहे. म्हणजे जिथे आपण एकदम बेसिक उत्पन्न घेतो ते प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय. म्हणजे प्राथमिक व्यवसायाने उत्पादित केलेल्या वस्तूंवर जिथे प्रक्रिया होते तो द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय आणि प्राथमिक आणि द्वितीयवर अवलंबून असणारे तृतीय स्वरूपाचे व्यवसाय आणि चतुर्थ स्वरूपाच्या व्यवसायामध्ये इंटेलेक्च्युअल व्यवसाय, सेवा ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करून झालेल्या आहे. या प्रश्नाचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे 3 म्हणजे तिसरा पर्याय पहा. पाहूया पर्यायाप्रमाणे काय काय उत्तर येतं. ए ला 4 जे वकील चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय. आपल्याला माहित आहे वकील कोणतेही उत्पन्न करत नाही, उत्पादन करत नाही, कोणत्याही वस्तूवर प्रक्रिया करत नाही आणि त्याच्यावर आणि उत्पन्न आणि उत्पादनावर प्रक्रिया करण्यावरही सुद्धा त्याचा व्यवसाय अवलंबून नाही. त्यामुळे वकील कुठे जाईल? चतुर्थ व्यवसायाचा. साधा लॉजिक आहे. वकील 4, बी ला 3 वाहतूक तृतीय स्वरूपाचा व्यवसाय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे शेतीची उत्पादने, पिठाच्या गिरणीतून तयार झालेले पीठ याची वाहतूक कोण करतं? वाहने करतात. आणि वाहने कशामध्ये येतात? वाहतुकीमध्ये येतात. त्यामुळे तो तृतीय स्वरूपाचा व्यवसाय. पिठाची गिरणी सी ला काय येईल? 2 द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय. ऑब्व्हियसली पिठाच्या गिरणीमध्ये आपण गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ दळून आणतो. याचा अर्थ प्राथमिक क्षेत्रात किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये उत्पन्न झालंय कशाचं? गव्हाचं आणि त्याच्यावर प्रक्रिया कुठे होत आहे? पिठाच्या गिरणीमध्ये. म्हणून हा कोणता? द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय. शिकार हा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय ऑब्व्हियसली, कारण जंगलात प्राणी असतात त्यांना मारणे हा झाला प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय. म्हणून शिकार, गुरेढोरे पाळणे, शेती या सगळ्या गोष्टी, खाणकाम या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाचे व्यवसायात येतात. हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं आणि त्यामुळे ह्या आपल्या जोड्या आपण सहज सोडवू शकतो. हा काही फार कठीण स्वरूपाचा प्रश्न नव्हता. घटक तिसरा उद्योग आणि व्यवसाय. त्याच घटकावर पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पाहूया. काय प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 59 खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान म्हणजे ए. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश वा प्रादेशिक समता प्रोत्साहन हा होता. बी. 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. सी. लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. आता ही ए, बी आणि सी 3 विधानं आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे पहा, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हे 3 जी विधाने आहेत त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहे? ठीक आहे, बरोबर आहे विचारलं त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं गरज नाही आणि आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. मग ए आणि बी काय आहे की ए स्टेटमेंट कोणतं होतं? 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन हा होता. 1956चा जो औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन हा होता. ह्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर बी
1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. आता हे स्टेटमेंट आहे. आपण मगाशी काय म्हटलं होतं, की ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स असतात आणि त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. यात लॉजिक वगैरे काही नाही. त्यामुळे ह्या फॅक्ट्सवर आधारित प्रश्न आहे. अभ्यास झाला असेल तर उत्तर येईल, अन्यथा येणार नाही. त्याच घटकावर म्हणजे उद्योग या घटकावर पूर्व परीक्षा 18 मध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे. थोडा लॉजिकल आहे आणि सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 30. द्वितीय क्षेत्री श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील रिकामी जागा परिसरात दाट लोकवस्ती आढळते. आता द्वितीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजे काय? प्राथमिक क्षेत्रात जे उत्पादन होतं त्या उत्पादनावर प्रक्रिया जिथे होते तिथे द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असतील. म्हणजे ऑब्व्हियसली ते खेड्यात असतील का? नाही, ते शहराच्या आसपास असतील आणि शहराच्या आसपास आहेत म्हणजे ते कारखाने किंवा गिरण्यांमध्ये असतील. आता खाली जे ऑप्शन्स आहे पहा, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर, जळगाव, भुसावळ, पिंपरी चिंचवड. आता आपण जर ह्या चौथ्या ऑप्शनकडे पाहिलं, पिंपरी चिंचवड कुठे आहे? पुण्याच्या जवळ. मग पुण्याच्या जवळ MIDC मध्ये काय असतील? कारखाने असतील. मग कारखान्यामध्ये काय होतं? जनरली प्राथमिक क्षेत्रातील उत्पन्नावर किंवा उत्पादनांवर प्रक्रिया होते. मग आपण असं जर लॉजिक लावलं तर आपल्याला हे उत्तर जास्त बरोबर असण्याची शक्यता आहे आणि त्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो. पिंपरी चिंचवड आणि आयोगाने सुद्धा हे उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. 18च्याच परीक्षेमध्ये असलेला प्रश्न क्रमांक 33. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योग या दोघांच्याही विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? पहा, दुसरी योजना पंचवार्षिक योजनांचा अभ्यास आणि MPSCचं घट्ट नातं आहे. MPSCचा अभ्यास करताना, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना पंचवार्षिक योजना आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे, किंबहुना त्या काही गोष्टी आपल्याला पाठच असायला हव्या. ओके, इथे लॉजिक काही नाही आहे. दुसऱ्या योजनेचे जे प्रतिमान आहे, आता 12 योजना आपल्या एकूण झालेल्या आहेत. पहिल्या योजनेपासून 12व्या योजनेपर्यंत. मग ह्या 12ही योजनांची प्रतिमानं कोणती कोणती होती याची सुद्धा आपली यादी अर्थातच तयार असली पाहिजे आणि याचं उत्तर ऑब्व्हियसली महालनोबिस प्रतिमान आयोगाचं सुद्धा तेच उत्तर आहे. ह्या फॅक्ट्स आहेत आणि ह्या फॅक्ट्स माहीत असायला हव्यात. चौथा घटक परकीय व्यापार. आता राज्यसेवा कंबाईन पूर्व परीक्षा गटक पूर्व परीक्षा 19 मध्ये परकीय व्यापार या घटकावर आलेला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. खालील विधाने विचारात घ्या. विधानं आहेत. 1 जानेवारी 95 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. बी, जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे हा आहे. सी, भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. ओके, प्रश्न खाली विचारलेला आहे, वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? आणि आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे 4, म्हणजे यापैकी नाही. म्हणजे ABC यापैकी नाही, यापैकी एकही विधान असत्य नाही. अर्थातच 4ची 4ही विधाने काय आहेत? सत्य आहेत. मग काय सत्य? ह्या फॅक्ट्स आहेत, या लक्षात ठेवायच्या. हे WTO जागतिक व्यापार संघटनेचा प्रश्न आजपर्यंत बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. नुसतं गट नाही, गट ब राज्यसेवा पूर्व, राज्य मुख्यमध्ये कितीतरी वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1 जानेवारी 1995ला WTOची म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. 100% बरोबर. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देशच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आणि भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. म्हणजे ज्या वर्षी स्थापना झाली त्याच वर्षी स्थापन होताना सुद्धा भारत सदस्य होता. एवढी साधी गोष्ट आहे. हा सुद्धा फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे. फॅक्ट्स अर्थात माहीत असल्या पाहिजे. पुन्हा एकदा त्याच घटकावर म्हणजे परकीय व्यापार या घटकावर पूर्व परीक्षा 2019चा हा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल, क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक आयात घटक आहे? पहा, जे क्रूड ऑइल तर महत्वाचं आहे, पण त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतो आयात करण्यामध्ये? आणि त्यांनी कोट पण केलंय आयोगाने, आर्थिक पाहणी 2016 नुसार याचं उत्तर द्या. आता आर्थिक पाहणीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अर्थशास्त्राचा विषयाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारताचा अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ह्या गोष्टी जितक्या जास्त वेळेस
प्रिपेअर करता येईल तेवढ्या चांगल्या करून ठेवायला हव्या. आणि इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 2016 नुसार, म्हणजे प्रश्न विचारलाय पूर्वपरीक्षा 2019 मध्ये आणि कधीचं घेतलाय 2016. कारण याचं सगळ्यांना कारण माहिती आहे. आपण जर आर्थिक पाहणी अहवाल पाहिला तर तिथे मागच्या 4-5 वर्षांचे आकडे असतात. आता जरी तुम्ही आता जसं फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा मागच्या 4-5 वर्षाचे आकडे असतात. त्यामुळे आपल्याला ते आर्थिक पाहणी अहवाल दरवर्षी पाहणे आवश्यक आहे. आयोगाने याचं उत्तर दिलं आहे सोनं. लक्षात ठेवायचं आहे, आर्थिक पाहणी अहवालात आपल्या निर्यातीतल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी, आयातीमधल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी किंवा टॉपर 5 हे पाठ करून ठेवायचं आहे किंवा वारंवार लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न सुद्धा परकीय व्यापार आहे, मात्र परकीय व्यापार या घटकावर आहे, पण तो 2018च्या परीक्षेतला आहे. प्रश्न क्रमांक 45. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ, विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. ब, वित्तमंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केलं. क, सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. ही 3 विधाने आहेत आणि खाली काय विचारले प्रश्न, या विधानांच्या खालचं स्टेटमेंट वाचायला विसरायचं नाही, कारण तिथे बऱ्याच वेळा असत्य, चूक, अचूक नसलेलं ही या गोष्टी किंवा हे कीवर्ड्स असतात. ओके, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, इथे यांनी बरोबरच विचारलेलं आहे आणि खाली पर्यायी उत्तर आहेत 1, 2, 3, 4 आणि आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 3. अ आणि क बरोबर आहे, ब मात्र बरोबर नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. मग काय विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली, बरोबर आहे. जे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनची स्थापनाच आपण आपल्या निर्यात वृद्धीच्या हे जे निर्यात वृद्धीचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी केलेली आहे. आणि क बरोबर आहे. काय, सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्टच्या एक्सपोर्टसाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. ठीक आहे, हे तर बिलकुल साधं सरळ स्टेटमेंट आहे, इथे कुठलीही फॅक्ट नाही, जस्ट संकल्पना आहे, ती आपल्याला सरळ सरळ लक्षात ठेवता येते. अ आणि क हे उत्तर आपल्याला यावरून काढता येतं. 4 घटक झाले. 5वा घटक आहे बँकिंग. बँकिंगवर सुद्धा दरवर्षी भरमसाठ प्रश्न येतात, किमान 2-2 प्रश्न दरवर्षी येतात. 19च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. खालील विधाने विचारात घ्या. विधान ए, पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. बी, व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. सी, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. याच्या खालचं स्टेटमेंट व्यवस्थित वाचतो मी. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? या असत्य, चूक ह्या गोष्टीला पेपरमध्ये अंडरलाईन करायला किंवा सर्कल करायला विसरायचं नाही, व्यवस्थित वाचून घ्यायचा. आयोगाने याचं उत्तर दिलं आहे 4, म्हणजे वरीलपैकी सर्व 4चे 4ही असत्य आहेत. का असत्य आहेत पाहूया. पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. व्यापारी बँकेचे काम, प्राथमिक कार्य पतपत्रे देणे आहे का? नाही आहे. त्यांचं प्राथमिक कार्य कर्ज वाटप करणे आहे. कर्ज वाटप करणे, लोकांच्या ठेवी स्वीकारणे ही व्यापारी बँकांची कार्य आहे. पतपत्रे देणे त्यांचं कार्य नाही, म्हणजे प्राथमिक कार्यामध्ये नाही. बी, व्यापारी बँकांच्या चालू ठेवी म्हणजे करंट अकाउंट्स आणि बचत ठेवी म्हणजे सेव्हिंग अकाउंट्स यामध्ये काही फरक, असं कसं शक्य आहे? बचत ज्यांना सेव्हिंग करायचे आहे त्यांच्यासाठी सेव्हिंग अकाउंट्स म्हणजे बचत खातं असतं आणि ज्यांना करंट म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त व्यवहार करायचे आहेत, जसं व्यापारी लोक, त्यांच्यासाठी करंट अकाउंट किंवा चालू खातं असतं. त्यामध्ये यात काही फरक नाही असं कसं आपण म्हणू शकतो? हे बी जरी तुम्ही एलिमिनेट केलं ना, चालू खाते, बचत, हे सगळ्यांना मला वाटतं आपण सगळेजण खातं वापरतो, त्यामुळे सगळ्यांना सेव्हिंग अकाउंट्स आणि करंट अकाउंट्स माहिती असतात. बी जर आपण कापून टाकलं तर पहिला आणि दुसरा ऑप्शन तसाही निघून जातो. ओके, चला, पण हे सगळेच्या सगळे असत्य असल्यामुळे त्यात काही हरकत नाही आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जात नाही. ओके, त्यामुळे हे सुद्धा असत्य आहे. पाचवा घटक बँकिंग. बँकिंगमधला 18च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न, मगाशी होता तो 19चा होता, आता 18चा आहे. प्रश्न क्रमांक 36, योग्य जोड्या जुळवा. इथे सुद्धा बँकिंगचा प्रश्न आहे. फॅक्ट्स आहेत या, इथे नो लॉजिक, काही लॉजिक लावायची गरज नाही, हे माहीत असल्या पाहिजे. म्हणजे आता जसं जोड्या आहेत, आयोगाने याचं उत्तर दिलं, आपण सरळ सरळ उत्तर पाहूया. उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण. अला 3 आहे. ओके, प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण.
ला 3 काय आहे? जुलै 1969 म्हणजे जेव्हा 1969 मध्ये इंदिरा गांधींचं सरकार आलं होतं, त्या सरकारने काय केलं? सर्वात महत्त्वाचं प्रमुख ज्या बँका होत्या आपल्या भारतातल्या, त्या 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. ही फॅक्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मग दुसऱ्या पर्यायामध्ये ला आहे 1 प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना म्हणजे आर-आर-बीची स्थापना कधी आहे? 1 1976चा कायदा. 1976च्या कायद्याने आर-आर-बीची स्थापना झाली. त्यानंतर ला 4 इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर कधी झाले? चौथा ऑप्शन काय आहे? जुलै 1955 मध्ये. म्हणजे जुलै 55 मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडिया कशामध्ये रूपांतरित झाली? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतरित झाली. त्यानंतर ला काय असेल? ला मग 2 नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल कधी आला? 1998 मध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर वारंवार PYQs किंवा प्रश्न सोडवत राहील तर ह्या गोष्टी डोक्यात राहून जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1955 मध्ये SBI म्हणजे इम्पिरियल बँकेचं SBI नामांकन झालं आणि महत्त्वाची घटना होती आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये की 1969 मध्ये आपल्या देशातल्या प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. ह्या गोष्टी किमान 1969 आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. इथे या जुलैला काही अर्थ आहे का? दिसत आहे का कुठे जुलै वगैरे? नाही. ते 69 जरी तुमच्या लक्षात असेल तरी तुम्ही सरळ सरळ जुलै 69 हा ऑप्शन टिक करू शकता. पुढे जाऊया. त्याच घटकावर बँकिंग या घटकावरच 18 मध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 44. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. विधान ब. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले. विधान क. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. आणि त्याच्या खाली व्यवस्थित प्रश्न पहा. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? त्यांनी काय विचारलेलं आहे? असत्य. असत्य. सत्य नाही आणि बरोबर नाही. असत्य विचारलं आहे. त्यामुळे पाहूया. पर्यायी उत्तर दिले आहेत 1, 2, 3, 4 आणि आयोगाने दिलेले उत्तर पाहूया. काय आयोगाने दिलेले उत्तर आहे? 4. फक्त ब असत्य आहे. याचाच अर्थ काय? अ आणि क सत्य आहे. मग अ आणि क सत्य कधी आहे पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. MPSCचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना ही डेट माहीत असली पाहिजे. 1 एप्रिल 1935 आणि क जर सत्य असेल तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केलं. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बाकीच्या सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते, मात्र 1 रुपयाच्या नोटेवर भारताच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवाची सही असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यावरून हा प्रश्न आपण सोडवू शकतो. अ आणि क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि एकंदरीत रिझर्व्ह बँकेविषयी आलेला हा प्रश्न आहे. पूर्वपरीक्षा म्हणजे गट का पूर्वपरीक्षा 19 घटक क्रमांक 6. आता ह्या 6वा घटक आपण जे 10 घटक पाहिलेले त्या 10 पैकी हा 6वा घटक आहे. 6वा घटक लोकसंख्या खूप महत्त्वाचा म्हणजे इव्हन गट क नाही गट ब राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा भरती असो किंवा मग कुठल्याही मुख्य परीक्षा असो सगळ्या परीक्षांमध्ये जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये लोकसंख्या या घटकांवर प्रश्न येतात. पाहूया 19 मध्ये 62वा प्रश्न आहे. भारतातील उच्च जनन दरास म्हणजे बर्थ रेटला खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? भारतातील जो उच्च जनन दर आहे त्याला कोणते घटक आणि इथे दिलेले आहेत पहा. ए. गरिबी. बी. लग्नाच्या वेळी कमी असणारे वय. सी. शेतीचे प्राबल्य. डी. धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. ओके, तर ह्यापैकी आता हा बऱ्याचदा प्रश्न आजपर्यंत रिपीट झालेला आहे. आपण साधं गोष्टी लॉजिक लावू शकतो. गरिबी आहे आणि गरीब असल्यामुळे उच्च जननदर आहे या गोष्टी थोड्याशा पचायला जड जातात. ओके, शेतीचे शेती आहे म्हणून जननदर जास्त आहे असंही काही होत नाही. आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 2. अर्थात पहा लग्नाच्या वेळी कमी असणारे वय. साधं लॉजिक आहे पहा. म्हणजे एखाद्या मुलीचं खूप कमी वयात लग्न झालं तर त्याच्यात लग्नाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून तिला मुलं होणं सुरू होतं. म्हणजे 20व्या वर्षी लग्न झालेल्या मुलीला जास्त मुलं होतील की 30व्या वर्षी लग्न झालेल्या मुलीला जास्त मुलं होतील. हे साध्या गोष्टी आपण लॉजिक लावू शकतो की लग्नाच्या वेळी कमी असणारं वय. धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. धार्मिक आणि सामाजिक बऱ्याच वेळा कसं धार्मिक अंधश्रद्धांमुळे फार कमी वयात मुलींची लग्न लावून दिली जातात. मुलींची लग्न लावून दिली किंवा समाजामध्ये असलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यामुळे सुद्धा फार कमी वयात मुलींची लग्न लवकर लावून दिली जातात. आणि बऱ्याच वेळा धार्मिक किंवा अंधश्रद्धेपोटी कुटुंब नियोजनाची साधने सुद्धा वापरली जात नाही. ही 2 फार प्रबळ कारणे आहेत. कशासाठी? की भारतातील जननदर उच्च असण्यासाठी आणि आयोगाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे बी आणि डी दोन्ही. लोकसंख्या या घटकावरचाच पुढील प्रश्न आहे.
पूर्व परीक्षा 2018च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न क्रमांक 42. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. आणि ड. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता आपण हे पर्यायानंतरचे म्हणजे हे जी विधानं असतात त्याच्यानंतरचं स्टेटमेंट व्यवस्थित वाचायची सवय लावून घेऊया. आता इथे काही गडबड नाही आहे. इथे कोणती विधाने बरोबर आहेत एवढंच विचारलं आणि पर्याय 4 दिलेले आहेत. 1 2 3 4 आणि आयोगाने उत्तर दिलेलं आहे 4 वरीलपैकी सर्व. आयोगाचं म्हणणं आहे की सर्वच्या सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. अर्थातच पहिल्या अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. अगदी कोणत्याही देशापाशी जर विकास झालेला नसेल आणि अर्थव्यवस्थेची जर सुरुवात असेल आणि तिची पहिली अवस्था असेल तर ती अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असणारच आहे. प्रगती झालेली असणार आहे का त्या देशात? म्हणजे प्राचीन आणि मागासवर्गीय असेल म्हणूनच ती प्राथमिक अवस्थेत असेल ना. मग औद्योगिकरण झालं, व्यापार वाढला तर मग ती नंतरच्या स्टेजेसमध्ये जाते. ओके. ब विधान काय म्हणते? दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. ऑब्व्हियसली, कारण देशाची प्रगती होत असते आणि जशी जशी देशाची प्रगती होते ते तशी तशी आरोग्य सुविधा आणि आजारांचे उपचार वाढत जातात. त्यामुळे काय होतं की मृत्यूचं प्रमाण कमी होतं, मात्र जन्माचं प्रमाण तसंच राहते. त्यामुळे दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी फार जलद होते. तिसऱ्या अवस्थेत काय? तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. तिसरी जेव्हापर्यंत अवस्था आहे तोपर्यंत देशात लोकसंख्या वाढलेली असते. ग्रामीण भागात लोक वाढलेले असतात. मग ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्यामुळे लोक कुठे जातात? शहराकडे स्थलांतरित होतात आणि त्यामुळे मग शहरीकरण होते आणि औद्योगिकरण जलद व्हायला सुरुवात होते. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. ऑब्व्हियसली 1921 पूर्वी भारतात फार लोकसंख्या जोरात वाढत नव्हती. त्यानंतर मात्र आपल्या भारताने लोकसंख्येचा अक्षरशः विस्फोट अनुभवलेला आहे. लोकसंख्येचा व्यवस्थित जर डेटा आपण पाहिला तर 1921च्या दशकानंतर मात्र भारतात लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली आणि ती सुद्धा वेगाने वाढायला सुरुवात झालेली आहे. हे 4चे 4ही स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं. विशेषतः हे जे ड स्टेटमेंट आहे की 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला, याला काळजीपूर्वक लक्षात ठेवा. हे कधीच बदलणार नाही. हे अंतिम सत्य आहे. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. हे कुठल्याही पेपरमध्ये स्टेटमेंट येऊ द्या, हे असंच असणार आहे. यात काही बदल होणार नाही. लोकसंख्या या घटकावरचाच पुढील प्रश्न पहा. 2019च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न क्रमांक 69. साधा सरळ सोपा प्रश्न आहे. हे प्रश्न म्हणजे बोनस असतात एक्झाम्समधले, हे सोडायचे नसतात. हे चुकायला नको. ओके. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? मी बाकीचे ऑप्शन वाचत सुद्धा नाही. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे 3. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दर चौरस किलोमीटर मागे. ओके. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? दर चौरस किलोमीटर मागे लोकसंख्येची घनता मोजली जाते. चला नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. परत एकदा लोकसंख्या याच घटकावरचा पूर्व परीक्षा 2019 मध्ये आलेला प्रश्न क्रमांक 66. साक्षरता म्हणजे शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक? आता लोकसंख्या या घटकामध्ये हा प्रश्न काय करतोय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकसंख्येचे जेव्हा लोकसंख्येची किंवा जनगणनेची आकडेवारी जेव्हा येते त्या आकडेवारीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात की किती जनता ग्रामीण असते, किती जनता शहरी आहे, किती पुरुष साक्षर आहेत, किती पुरुष निरक्षर आहेत, किती स्त्रिया साक्षर आहेत, किती स्त्रिया निरक्षर आहेत, की एकूण लोकसंख्या किती साक्षर किती निरक्षर, म्हणजे हे साक्षरतेचे आकडे कुठे येतात? लोकसंख्येमध्ये येतात. मग आता लोकसंख्या तसं पाहिलं तर हा लोकसंख्येचा सुद्धा भाग आहे आणि विकासाचा सुद्धा पार्ट आहे. मग या आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिले. काय प्रश्न काय होता? साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? हा मानवी साधन संपत्तीचा विकास आहे. साक्षरता कशाचं लक्षण आहे? निर्देशांक मानवी साधन संपत्तीचा विकास झाल्याचं लक्षण किंवा निर्देशांक आहे. मानवी साधन संपत्ती म्हणजे आपण सगळे लोक. म्हणजे काय होईल? आपण साक्षर होत आहोत याचा अर्थ आपण विकसित होत आहोत. म्हणजे आपल्या देशात असलेली किंवा जगात कुठेही असलेली मानवी साधन संपत्ती विकास होण्याचं हे लक्षण किंवा निर्देशांक आहे साक्षरता. ओके. समोर 6 घटक झाले. 7वा घटक आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्या टॉपिकवर सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारत आहे. वारंवार विचारत आहे. हे टॉपिक लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 57 19च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत? पहा, दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि दारिद्र्य आणि बेरोजगारीचा जेव्हा आपण अभ्यास करतो मग ती दारिद्र्य आणि बेरोजगारीचा नुसता अभ्यास करून चालेल का? नाही.
त्या दारिद्र्य आणि बेरोजगारी नष्ट किंवा कमी करण्यासाठी शासन कोणते कोणते प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी असलेल्या योजना सुद्धा या मग सिलेबसमध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे नुसतंच दारिद्र्य कशा प्रकारचं आहे आणि बेरोजगारी कोणकोणत्या प्रकारचे बेरोजगारी एवढाच अभ्यास करून चालेल का? नाही. शासन दारिद्र्य आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतं, सातत्याने प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी मग काय असतात, शासनाच्या हातात योजना असतात. शासन वेगवेगळ्या योजना आणतात आणि त्या योजना मग अर्थातच आपल्या पेपरमध्ये येतात. मग दारिद्र्य आणि बेरोजगारीच्या अंडर पहा ही योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे हा. खालीलपैकी कोण लाभार्थी आहेत? व्यवस्थित पहा इकडे आपण टॉपिक कोणता पाहतो? दारिद्र्य आणि बेरोजगारी. मग दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक पाहत आहोत. मग आता दारिद्र्य आणि बेरोजगारी असलेले लोक गरीब असतील की श्रीमंत असतील? ऑब्व्हियसली श्रीमंत असतील, गरीब असतील. मग श्रीमंतासाठी गव्हर्नमेंट योजना आणणार आहे का? नाही. योजना सगळ्या कोणासाठी असतील? गरिबांसाठी, बेरोजगारांसाठी. मग हा प्रश्न जर व्यवस्थित तुम्ही पाहायला पहा. अल्पभूधारक शेतकरी कसा असेल? गरीब असेल. अत्यल्प भूधारक शेतकरी त्याच्यापेक्षाही गरीब असेल. भूमिहीन शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे जमीनच नाही, मग तो ऑब्व्हियसली गरीब असणार आहे. हे तिघही अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन. ठीक आहे. आणि ऑप्शन डी आहे मोठे शेतकरी. तर मोठ्या शेतकऱ्यासाठी सरकार कशाला अशी छोटीशी योजना आणणार आहे? त्यामुळे डी जर ऑप्शन यातून एलिमिनेट करून टाकला तर आपला ऑप्शन क्रमांक 4 तसा निघून जातो आणि राहतात कोण मग? अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन शेतकरी. आणि आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे ए, बी आणि सी. आपल्याला सुद्धा हे माहीत असायला हवं की अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन शेतकरी यांच्यासाठी कोणती योजना होती गव्हर्नमेंटची? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. घटक 7वा सुरू आहे आपला. 19 मध्ये आलेला प्रश्न पाहिला आणि आता प्रश्न 2018 मध्ये आलेला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 37. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी म्हटलेलं आहे? लक्षात ठेवा, कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? आता आपण दारिद्र्याचा जेव्हा अभ्यास करतो आपल्याला सगळ्यात माहिती आहे नियोजन आयोगही त्यात गुंतलेला आहे. गाडगीळ समिती सुद्धा त्यामध्ये आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीचे अहवाल सुद्धा आपण दारिद्र्याचे मोजण्यासाठी वापरतो. पण आता यांनी प्रश्न काय विचार, कोठारी आयोग तर हा शिक्षणाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे याला आपण एलिमिनेट करू शकतो. यांनी विचारलं नोडल एजन्सी. नोडल एजन्सी म्हणजे मुख्य एजन्सी, ज्या एजन्सीच्या हाताखाली बाकी सगळे समित्या, सगळे आयोग काम करतात. मग अशी कोणती समिती आहे? ती ऑब्व्हियसली नियोजन आयोग ही अशी समिती आहे ज्याच्या हाताखाली सगळे तेंडुलकर समिती असो की अलग समिती असो की कोणतीही समिती असो, या सगळ्या समित्या कोणाच्या हाताखाली काम करतात? नियोजन आयोगाच्या खाली काम करतात. म्हणजे आता नियोजन आयोग नाही आहे, आता आपल्याकडे नीती आयोग आहे. पण पूर्वी नियोजन आयोग होता, त्याची जागा नीती आयोगाने घेतली. म्हणून नोडल एजन्सी कोणती आहे? नियोजन आयोग. आयोगाने सुद्धा याचं उत्तर 1 दिलेलं आहे. ठीक आहे. कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहे, सोपा होता. त्याच टॉपिकवर म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी या टॉपिकवर 18च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला? पहा, खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 83-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला? म्हणजे सुरुवातीला काय म्हणतात ते स्वयंरोजगार कार्यक्रम आहे, 83-84च्या कालावधीत सुरू झाला आणि नंतर प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे तो आता अस्तित्वात नाही. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3. सुशिक्षित. पहा, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम SEEUY. लक्षात ठेवा, थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवायला हरकत नाही. पहा, SEEUCUY. ओके, CUY. नेक्स्ट, दारिद्र्य आणि बेरोजगारी. पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न. घटक आपला तो 7वा घटक, दारिद्र्य आणि बेरोजगारी. प्रश्न क्रमांक 41. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. ठीक आहे. विधान ब आहे, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे. विधान क, ऑगस्ट 11 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. आता ह्या फॅक्ट्स आहेत, ह्या तुम्हाला माहीत असतील तर प्रश्न सोडवाल, अन्यथा नाही सोडवणार. ओके, आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब. आता यांनी काय म्हटलंय? अ आणि ब बरोबर आहेत, क मात्र चुकलेलं आहे. काय स्टेटमेंट पहा, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे. लक्षात ठेवा, जरी इथे ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, स्वयंरोजगाराचा उल्लेख कुठे नाही आहे,
तरी पण लक्षात ठेवायचं ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये काय, तर ग्रामीण आहे तर ग्रामीण राहीलच, इथे स्वयंरोजगार हा शब्द महत्त्वाचा आहे. योजनेच्या नावामध्ये स्वयंरोजगार नाही आहे, मात्र हिचं टार्गेट आहे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे. आणि इकडे ब विधानामध्ये काय, स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट. स्वर्णजयंती कामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 1947 पासून 1997 पर्यंत आपल्या देशाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि मग 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरू केलेल्या योजना त्यांना स्वर्णजयंती योजना आपण असं म्हणतो. त्यातली स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी आहे हिचं उद्दिष्ट काय, शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्हीमध्ये संधी निर्माण करणे. पहा, ग्रामीणमध्ये मात्र स्वयंरोजगार फक्त आहे आणि शहरीमध्ये मात्र स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार दोन्ही आहेत. स्वयंरोजगार म्हणजे काय, की एखादी व्यक्ती स्वतःचं दुकान थाटते आणि स्वतःच रोजगार निर्माण करते स्वयंरोजगार. जसं एखाद्याने बूट पॉलिशचं दुकान लावलं किंवा एखाद्याने कपडे इस्त्री करण्याचं दुकान लावलं तर तो स्वयंरोजगार झाला. पण एखादी व्यक्ती कामाला जाते आणि मग त्याला त्याची रोजी किंवा वेतन मिळते तर तो त्याला वेतन रोजगार. जसं मनरेगा योजनेवर समजा एखादी व्यक्ती जात असेल तर त्याला त्या त्या दिवसाची रोजी मिळते, अर्थात काय ते वेतन झालं, तो झाला वेतन रोजगार. ग्रामीणमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे, मात्र शहरामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही संधी निर्माण करण्यासाठी योजना होत्या. अ आणि ब बरोबर. ठीक आहे. आणि इकडे पहा, ऑगस्ट 11 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी योजना हमी कायदा म्हणून ओळखला जातो. आता अशी कुठलीच गोष्ट आपल्या वाचनात आलेली नाही आहे, त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवायची काही गरज नाही आहे. समोर जाऊया. 7 घटक झाले. 8वा घटक आहे राजकोषीय नीती. राजकोषीय नीती या घटकावर 19च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 64. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? काय म्हणतो प्रश्न क्रमांक 64, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? फॅक्च्युअल प्रश्न आहे. उत्तर 2 आयोगाने दिल्याप्रमाणे काय आहे, कर व करेतर महसूल. भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? कर व करेतर महसूल. म्हणजे कर आणि कराशी संबंधित बाबी कोण, राजकोष म्हणजे कोण, सरकार ठरवतं ना. ओके, सरकार त्या गोष्टी ठरवतात, सरकार बँकांशी सल्लामसलत करून ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात. राजकोषीय धोरण ही सरकारची जबाबदारी आहे. ओके, सरकारची जबाबदारी असल्यामुळे कर आणि करेतर ह्या सुद्धा गोष्टी सरकारच्या कंट्रोलमध्ये असतात. बाकीचे जर आपण ऑप्शन पाहिले, जसं बँक दर सरकार ठरवत आहे का नाही, बँक दर बँका ठरवतात, त्यामुळे राजकोषीय धोरणाशी त्याचा संबंध नाही. राखीव निधीचे प्रमाण SLR वगैरे हे कोण ठरवत आहे, हे RBI किंवा आपली जी सेंट्रल बँक आहे ती ठरवते. त्यामुळे प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 येणार नाही. आणि प्रत्यक्ष कारवाई, मग आता प्रत्यक्ष कारवाई कोण करत आहे, सरकार करत आहे की बँक करत आहे, हा ऑप्शन डाऊटफुल आहे. त्यामुळे ह्या तीनही ऑप्शनला आपण बाहेर काढून सरळ सरळ हा दुसऱ्या ऑप्शनला टिक करू शकतो. एवढा हा साधा प्रश्न आहे. 19चा पाहिला. आता 18च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणते राजकीय कोषीय धोरणाचे साधन आहे किंवा आहेत, म्हणजे एक आहे की अनेक आहेत. ओके, प्रश्न विचारलाय राजकोषीय धोरणाचे साधनाचे साधन. साधनातील खालची विदेशी गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक, ब कर, क सार्वजनिक खर्च, ड बँक धोरण, BRP. ह्या 4 गोष्टी दिल्या आणि आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे ब आणि क. उत्तर पर्याय क्रमांक 2 ब आणि क. काय ब आणि क, कर. मगाशीच पाहिलं होतं आपण राजकोषीय धोरण आणि कर आणि करेतर महसूल. आता इकडे पण आलं पहा, राजकोषीय धोरण साधन कर आणि क काय म्हणते, सार्वजनिक खर्च. ऑब्व्हियसली याच्यावर तुम्ही खर्च कमी कराल तर तुमचं उत्पन्न तसंही वाढणार आहे. ओके, विदेशी गुंतवणूक आणि बँक दर धोरण हे या गोष्टी राजकीय धोरणाशी संबंधित नाही किंवा या राजकीय धोरणाची साधने नाही आहेत. 9वा घटक अर्थसंकल्प. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एकही वर्ष सुटत नाही ज्या वर्षी अर्थसंकल्पावर प्रश्न विचारले जात नाही. अर्थसंकल्प, अंदाजपत्रक, बजेट या सगळ्या समानार्थी संकल्पना आहेत. प्रश्न क्रमांक 58 कोणत्या परीक्षेचा आहे? गटक पूर्व परीक्षा 19चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 58. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? पहा, कोणत्या अंदाजपत्रकात सरकारची प्राप्ती आणि खर्च, प्राप्ती म्हणजे उत्पन्न कुठून झालं आणि खर्च कसा झाला. आता बजेट जर आपण बनवत आहोत, त्या बजेटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात. मग तो बजेट कोणताही असो, तो महसुली बजेट असो, भांडवली बजेट असो, तुटीचा असो की शिल्कीचा असो, आणि ह्या 4ही ऑप्शनमध्ये ह्या गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे आयोगाने मात्र हा प्रश्न रद्द केलेला
आहे. सगळ्या बजेटमध्ये जनरली सगळ्या बजेटमध्ये सरकारने काय प्राप्त केलं आणि काय खर्च केलं याचं स्पष्टीकरण असतं. एखादं कुठलाही याचं हे उत्तर नसतं. म्हणून हे चारही ऑप्शन जवळपास सारखे असल्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्दच करून टाकला. मोकळे व्हा. याच घटकावर 18च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न क्रमांक 32, केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. पहा, केंद्र सरकारचे जे अंदाजपत्रक आहे ते दोन भागात, कोणते कोणते भाग, महसुली खातं आणि भांडवली खातं या दोन भागात विभागलं जातं. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन मार्ग आहेत? काय म्हणतात, केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे. जर आपण अंदाजपत्रकाचे दोन भाग समजतो, महसुली आणि भांडवली, तर भांडवलीला बाजूला ठेवा. आमचं म्हणणं आहे की केंद्र शासनाच्या महसुली उत्पन्नाचे किंवा प्राप्तीचे कोणते कोणते स्रोत आहेत? अ आहे बाह्य कर्ज, ब कर महसूल, क अल्पबचती आणि ड करेतर महसूल. खाली पर्यायी उत्तरे आहेत, म्हणजे चुकीचं नाही, म्हणजे बरोबर विचारलेलं. आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे दोन, ब आणि ड. आयोगाने काय दिलेलं, ब आणि ड. पहा, मागे आपण जो प्रश्न पाहिला होता त्या प्रश्नात सुद्धा कर महसूल आणि करेतर महसूल ह्या दोन गोष्टी होत्या. सेम प्रश्न पण थोडासा गोलगोल फिरवून, म्हणजे आलटून पालटून विचारलेला आहे आपल्या. ठीक आहे, महसुली खात्यामध्ये आज जर महसूल गोळा करायचं, कर आणि करेतर या दोन बाबीतून केंद्र सरकारला महसूल प्राप्त होत असतो. परत एकदा अर्थसंकल्प याच घटकाच्या अंतर्गत 18 मध्ये आलेला प्रश्न क्रमांक 32, खालील विधाने विचारात घ्या. अ. शिल्कीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. क. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर तीन विधान आहेत. शिल्कीचं अंदाजपत्रक, तुटीचं. शिल्कीचं अंदाजपत्रक म्हणजे काय, की आपल्याला जेवढे रुपये येतात त्यापेक्षा कमी पैसे जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा काही रक्कम शिल्लक पडते, म्हणजे शिल्कीचं अंदाजपत्रक. तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे काय, की आपण कमवतो 2 रुपये आणि खर्च होत आहे 3 रुपये, म्हणजे आपल्याला 1 रुपया जवळपास कमी येतो. तो आपल्याला बाहेरून, आपल्याला ती 1 रुपये तूट आहे, ती कुठून तरी गोळा करावं लागते. मग कर्ज उभारून गोळा करा किंवा परकीय कर्ज घेऊन करा, ते झालं तुटीचं अंदाजपत्रक. ओके, तर ह्या दोन कन्सेप्ट आहेत. मग आयोगाने याचं उत्तर काय दिलेलं आहे आपण पाहून घेऊ. पण प्रश्न विधानाच्या खाली असलेलं सेंटेन्स तर वाचा. वरील पैकी कोणती विधाने असत्य आहेत? यांनी सत्य विचारलेलं आहे का? नाही, असत्य आहेत. मग आता असत्य आहे, आयोगाने याचं उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक 4, फक्त क असत्य आहेत. आपण सुद्धा जर व्यवस्थित वाचलं, पहा, भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. कसं शक्य आहे? शेती मंत्रालयाकडे कोण देईल अंदाजपत्रक तयार करायला? देतील का? नाही. त्यामुळे साधा अंदाज आपण लावू शकतो. क ला कॅन्सल करू शकतो. क कॅन्सल केला की दुसरा आणि चौथा ऑप्शन आपल्याला मिळून जातो. आता पहा, शिल्कीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. पहा, महागाई जर खूप वाढलेली असेल तर शिल्कीचं अंदाजपत्रक आपल्याला उपयुक्त ठरू शकतं, कारण आपण जास्त खर्च करत नाही, रकमेची काय करतो, बचत करतो. तुटीच्या अंदाजपत्रकाने बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. पहा, हे स्टेटमेंट जसंच्या तसं लक्षात ठेवा. मगाशी जसं ते RBIचं स्टेटमेंट, SBIचं स्टेटमेंट लक्षात ठेवलं होतं, तसं हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवायचं, हे स्टेटमेंट कधी चेंज होणार नाही. त्या फॅक्ट्स आहेत, या कधीच बदलत नाही. लक्षात ठेवायच्या नेहमी. पूर्व परीक्षा 2019 मध्ये अर्थसंकल्पावर आलेला प्रश्न क्रमांक 67. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती समस्या निर्माण होते? हे स्टेटमेंट, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचा, की तुटीच्या अर्थसंकल्पामुळे किंमत पातळीत वाढ होते, महागाई वाढते. लक्षात ठेवा, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे काय होते? किंमत पातळीत वाढ होते, अर्थातच काय होते? महागाई वाढते. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? साधी गोष्ट आहे, सोपी फॅक्ट आहे. पर्याय क्रमांक 2, 3. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. ह्या गोष्टीवर फार चर्चा करायची गरज नाही. आपले 9 पैकी 10 पैकी आता हा 10वा घटक आहे. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाचे आयोगाने सांगितल्याप्रमाणे जे 10 घटक आहेत त्यातला 10वा घटक. पूर्व परीक्षा 2019 मध्ये लेखा आणि लेखापरीक्षण या 10व्या घटकावर आलेला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 56. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? वैधानिक, कायमस्वरूपी, निश्चित, लवचिक किंवा चौथा आदर्श. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल प्रश्न आहे. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी निश्चित आणि लवचिक असे प्रकार असू शकतात. ही फॅक्ट आहे. माहीत असेल तर येस, माहीत नसेल तर नो. ओके, लक्षात ठेवा. फॅक्टला आता काय, कोणतं लॉजिक लावाल? पूर्व परीक्षा 2018 मध्ये आलेला प्रश्न.
खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे किंवा कोणती वाक्य बरोबर आहेत? विधान अ किंवा वाक्य अ. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम स्वरूपाचा नसतो. आणि क. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर का बरोबर विचारलं ना, या प्रश्नाचं उत्तर आयोगाने दिलेले 4 अ, ब, क म्हणजे तीनही बरोबर आहे. ऑब्व्हियसली पहा, लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकेल. प्रत्येक म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेला ऑडिट करायला कोण गेला? लेखापरीक्षक गेला आणि हा ग्लास कधी घेतला, किती रुपयाला घेतला, बिल दाखवा. एवढ्या लहान लहान गोष्टी करत राहील का लेखापरीक्षक? नाही. लेखापरीक्षक किंवा ऑडिटर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पाहत बसत नाही. ते सरळ सरळ पाहतील या महिन्याला किती जमा झाले, त्या महिन्याला किती खर्च झाले, किती शिल्लक राहिले, आणि असं करत करत 12 महिन्याचे पाहतील, वर्षाचं ऑडिट तुम्हाला करून देऊन देतील. त्यानंतर लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम स्वरूपाचा नसतो. आता कसं असणार आहे? अंतिम स्वरूपाचा पुरावा तो नसणारच आहे, कारण लेखापरीक्षकाने सगळ्या गोष्टी तुमच्या तपासून पाहिल्या का? प्रत्येक बिल पाहिले का? नाही. तुम्ही केलेले प्रत्येक व्यवहार पाहिले का? नाही. त्यामुळे हा पुरावा अंतिम स्वरूपाचा नसतो. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. ऑब्व्हियसली लेखापरीक्षकाच्या हाताखाली जे काम करणारे स्टॅटिस्टिशियन असतात किंवा जे लेखापरीक्षकाच्या हाताखाली करणारे तज्ज्ञ असतात ते चेक करून याला सांगतात आणि त्यावर अवलंबून लेखापरीक्षक आपला काय करतो? अहवाल तयार करत असतो. म्हणून लेखापरीक्षक तज्ज्ञावर अवलंबून किंवा विश्वास ठेवून असतो. हे 3च्या 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. 18 मध्ये झालेला प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. अ. 1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. ब. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्था ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते. क. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखापरीक्षण किंवा नियामक लेखापरीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे, वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहे? आणि आयोगाने स्वतःच हा इतका लांब लचक आणि किचकट प्रश्न रद्द केला, त्यामुळे फार जास्त याच्यावर चर्चा करायची गरज नाही. तर हे होते आतापर्यंत आपण पाहिलेले 2018ची पूर्वपरीक्षा आणि 2019ची कंबाईन पूर्वपरीक्षा. या दोन परीक्षकांनी आयोगाने कोणत्या कोणत्या घटकावर कसे कसे प्रश्न विचारले हे आता आपण पाहिले. PYQ पाहिले. त्या प्रश्नापैकी एखादा प्रश्न जर चुकून रिपीट झाला तर आपलं नशीब बोनस समजायचं. लक्षात ठेवा, सोपे प्रश्न चुकता कामा नये. ठीक आहे. मग आता हे PYQ 18चे आणि 19चे आपण पाहिले. अभ्यासक्रम 10 घटकांमध्ये विभागलेला ते पाहिलं, त्याची उत्तरं पाहून घेतली. मग आता संभाव्य घटक कोणते? तेच घटक आयोगाने अभ्यासक्रमात दिलेले तेच 10 घटक संभाव्य घटक म्हणून किंवा संभाव्य टॉपिक म्हणून पेपरला जायचं आणि कुठलाही प्रश्न आला की सोडवून यायचं. मग आता यात पहा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण या 10च्या 10ही टॉपिकवर आयोगाने भरमसाठ प्रश्न विचारलेले आहे. कुठलं सुटलं नाही. आता पहा, दरवर्षी कंपल्सरी लेखापरीक्षणचा एक तरी प्रश्न आहे. अर्थसंकल्पावर एका वर्षी 2-2, 3-3 प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्नावर सुद्धा प्रश्न आहे. परकीय व्यापारावर प्रश्न आहे. उद्योग व्यवसायावर प्रश्न आहे. बँकिंगवर दरवर्षी प्रश्न आहे. लोकसंख्येवर दरवर्षी प्रश्न आहे. आता हे 10चे 10ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट कोणते पहा, अर्थसंकल्प हा 9वा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. लोकसंख्या खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 टॉपिकवर दरवर्षी पेपर येतात. राष्ट्रीय उत्पन्न इम्पॉर्टंट, उद्योग आणि परकीय व्यापार हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावर दरवर्षी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. लोकसंख्या, अर्थसंकल्प, राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग, परकीय व्यापार आणि बँकिंग ह्या सगळ्या गोष्टींवर MPSC प्रश्न विचारते. त्यामुळे हेच संभाव्य टॉपिक आहेत आणि या सगळ्या संभाव्य टॉपिकवर आपल्याला थोडंसं रिव्हिजन करून जायचं आहे. मग आता अर्थशास्त्राचे प्रश्न व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही ऑब्व्हियसली काय करायला पाहिजे? 3 तारखेच्या पेपरला जाताना आय होप तुमच्या सगळ्यांचं रिव्हिजन झालं असेल. महाराष्ट्राचा आणि भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2022 मध्ये प्रकाशित झालेला आणि 2021 मध्ये प्रकाशित झालेला सुद्धा वरवर पाहून जा. 2022 मध्ये आलेला भारताचा अर्थसंकल्प आणि 2021 मध्ये आलेला भारताचा आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. जे अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल किमान मागील 2 वर्षाचे, लोकसंख्येची आकडेवारी आणि बँकिंग ह्या 4 गोष्टी किमान करून जा. याचं रिव्हिजन करायचं सोडू नका. आत्ता त्या परवाच्या परीक्षेमध्ये हे आपल्या अर्थव्यवस्थेने कोणत्या प्रकारचा कर्व केलेला आहे हा प्रश्न होता आणि तो V त्याचं उत्तर होतं. त्यामुळे अर्थसंकल्पावर, बजेटवर प्रश्न वारंवार येत असतात. हे काही नवीन आहे का? नाही. हे काही नवीन फॅक्ट राहिलेलं नाही. त्यामुळे लक्षात घ्या, PYQचं वारंवार रिव्हिजन करणे आता परीक्षा आल्यामुळे आता ही परीक्षा झाल्यानंतर करा आणि
संभाव्य टॉपिकची ही जी यादी तुमच्यासमोर आहे, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण या सगळ्याच टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारले आहेत. त्यातले 5 महत्त्वाचे टॉपिक ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आय होप तुमचा सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास झालेला असेल. मी आता फार काही तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना 3 एप्रिलला होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. शेवटी 1 तासाची लढाई आहेच ती, आणि त्या 1 तासाच्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना विजयी व्हायचं आहे. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न. काहीही झालं तरी पहिले जे 85 प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे 85 प्रश्न 35 ते 40 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि उरलेले 15 मॅथ रिझनिंगचे किंवा गणिताचे प्रश्न असतील त्यांना किमान 20 मिनिटं देण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे वाचून सोडवायचे प्रश्न असतात ते फार पटापट करायचे असतात, कारण तुम्हाला 15 गणितं सोडवायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागणारच असतील, आणि अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे. शेवटी ती 1 तासाची लढाई तुमच्या एका वर्षाच्या अभ्यासाचा अर्थ लावेल असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला परत एकदा पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, आणि आजचं सेशन इथे थांबवतो. थँक्यू.